अडचणीच्या वेळेस सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळे व्यवस्थित होईल. नमस्कार, मी शुभांगी. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. नवऱ्याला विचारलं आज भाजीला काय बनवायचं, तर लगेच आमच्या खडूसनं सांगितलं बटाट्याचं पॅटीस बनव. मग काय घेतलं ना, लगेच 6 मोठे साईजचे बटाटे घेतले, छान असं उकडून घेतले, मॅश करून घेतले आणि फोडणी घालायला घेतले. तर फोडणीमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, टॅमॅटो, कांदा हे सगळं ना एकत्रच करून मी भाजायला घेतलं. कांदा थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहेत आलं लसूण पेस्ट. माझ्याकडे जेवढी होती ना डब्यामध्ये शिल्लक तेवढी मी सगळी आलं लसूण पेस्ट घालून घेतली. आलं लसूण पण छान अशी तेलामध्ये भाजून घेतली. आणि आता आपल्याला घालायचे आहेत मसाले, रेग्युलरचे मसाले, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि लाल तिखट, हे सगळं घालून घेतलं. आणि ह्या भाजीला कोथिंबीर खूप सारी लागते, तर इकडे मी कोथिंबीर पण ना एक अर्धी प्लेट तरी भरून कोथिंबीर घेतली होती, ती पण घालून घेतली. आणि पुन्हा एक वेळ ह्याला मसाले सगळे भाजून घेऊया. आणि मग आपल्याला घालायचा आहे मॅश केलेला बटाटा. ही माझ्या खडूसची म्हणजे नवरोबाची खूप खूप आवडती भाजी आहे, तर त्याच्यामुळे ना म्हटलं भाजीला तसं पण असं मला काय करू असं होतं ना, तर म्हटलं आज चला बटाट्याचं पॅटीस बनवू. सोपं आहे, सिंपल आहे आणि खूप टेस्टी लागतं. आणि जर ह्याच्याबरोबर जर तुम्ही ब्रेड पकोडे बनवलात ना तर एकदमच बेस्ट आहे. ह्याचे ब्रेड पकोडे पण छान लागतात. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. भाजी ट्राय करा किंवा ब्रेड पकोडे तयार करा. आणि इथे ना मी पाणी कोणतं वापरले माहिती आहे का, आलं लसूण पेस्ट थोडीशी राहिली होती ना डब्यामध्ये, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मग ते तांब्यात घेऊन मी ते वापरलं. थोडंसं घातले पाणी, ते पण एकजीव होण्यासाठी. वरून घातली एक अशी चोळून ना कसुरी मेथी. ही अशी आहे आमची आज जेवणातली बटाट्याचं पॅटीस भाजी. कशी वाटली?